पाहत असतो आणि यामध्ये आपल्याला त्यावेळेला अनेक गोष्टी आपल्या समोर दिलेल्या असतात. अनेक वस्तू समजा आपल्या कुटुंबातील व्यक्तींनी, आपण हा अनुभव घरी पण घेतलेला असतो की कुटुंबातल्या व्यक्तींनी जर समजा तुमच्यासमोर अनेक वस्तू एकत्र करून दिल्या आणि त्या तुम्हाला वेगवेगळ्या करायला सांगितल्या, तर आपण त्या वस्तूंमधलं रंग, त्या वस्तूंचा आकार, त्या वस्तूंच्या असणाऱ्या एखादा गुणधर्म पाहतो आणि त्या गुणधर्मानुसार आपण त्या वस्तू वेगवेगळ्या करत असतो. कोणत्याही गोष्टी एकत्र दिल्यानंतर त्या गोष्टी वेगळ्या करत असताना त्या गोष्टींमधला सारखेपणा पाहतो. उदाहरणार्थ विद्यार्थी मित्रांनो, जर तुमच्या समोर वेगवेगळ्या प्रकारची धान्य एकत्र दिले, तर तुम्ही त्या धान्यामध्ये त्यांचा असणारा आकार, त्यांच्या असणाऱ्या चव अशा प्रकारानुसार तुम्ही त्यांना वेगळे करता. याला वर्गीकरण करणे असं म्हणतात. आता बुद्धिमत्ता या घटकामध्ये आपल्याला वर्गीकरण करत असताना शब्दसमूहांचं वर्गीकरण, संख्यांचं वर्गीकरण आणि आकृत्यांचं वर्गीकरण आपल्याला हे 3 उपघटक येत असतात. शब्दसमूह आणि आकृत्या हा उपघटक आहे, त्याचप्रमाणे संख्या या घटकावर आपण आज बोलणार आहोत. संख्या या घटकामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या संख्या एकत्र दिलेल्या आहेत आणि त्यांना आपण त्यांच्यातला सारखेपणा शोधून, त्यांच्यामध्ये जे काही सारखं आहे ते सारखं शोधून आपण त्या सारखेपणाच्या निकषानुसार त्यांना वेगळे करणार आहोत आणि वेगळं पद त्यामधले शोधणार आहोत. वर्गीकरण या घटकातील संख्या या उपघटकामध्ये आपल्याला एकच प्रकारचा प्रश्न आलेला असतो, त्यामध्ये दिलेल्या पर्यायामधील गटात न बसणारे पद ओळखा. आता गटात न बसणारे पद ओळखामध्ये आपल्याला शब्दसमूह असू शकतात, आकृत्या असू शकतात आणि संख्या. तर आजच्या उपघटकात आपण फक्त संख्या पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण टप्पा 2 मध्ये आलेलो आहोत आणि आता आपली परीक्षा ही आता जवळ आलेली आहे. तर ही परीक्षा जवळ आलेली आहे आणि आपल्या सर्व पूर्वज्ञान संख्यांच्या बाबतीत तुम्हाला पूर्वज्ञान हे झालेलं आहे. गटात न बसणारी पद ओळखा यामध्ये संख्यांचा जेव्हा तुम्ही अभ्यास करणार आहात त्यावेळेस तुम्हाला आता रोमन संख्या, अपूर्णांक, त्रिकोणी संख्या, वर्ग संख्या, घन संख्या, घड्याळ, समविषम संख्या, मूळ संख्या, जोडमूळ संख्या, सहमूळ संख्या या सर्व संख्यांचा तुम्ही अभ्यास केलेला आहे. तुमच्या या संख्यांमध्ये तुम्हाला सर्व 1 ते 10 पर्यंतच्या घनसंख्या तुमच्या पाठांतर झालेल्या आहेत. 1 ते 20 पर्यंत किंवा 30 पर्यंतच्या वर्गसंख्या तुमच्या पाठ आहेत. तुमचे पाढे पाठ आहेत आणि या सगळ्याचा उपयोग तुम्हाला या संख्यांमधलं वेगळेपण आणि सारखेपण शोधण्यामध्ये होणार आहे. त्याचबरोबर तुमच्या संख्यांवरील क्रिया ज्या आहेत, उदाहरणार्थ बेरीज क्रिया, वजाबाकी क्रिया, गुणाकार क्रिया, भागाकार क्रिया किंवा अपूर्णांकामध्ये अंश आणि छेद यांची तुलना करणे, अशा सर्व प्रकारच्या क्रियांचा उपयोग तुम्हाला या घटकामध्ये होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांचं हे पूर्वज्ञान चांगलं आहे, संख्यांचं ज्ञान त्यांना चांगलं आहे, त्या सर्व विद्यार्थ्यांना या प्रश्नामधले मार्क हे निश्चितपणे मिळणार आहे. परंतु त्यासाठी तुम्ही अजूनही 2 महिने वेळ आहे, तर तुम्ही या 2 महिन्यामध्ये ज्यांचे घन, वर्ग, पाढे पाठ नसतील, विभाज्यतेच्या कसोट्या ह्या जर तुम्ही केल्या तर तुम्हाला हा प्रश्न सहजरित्या सोडवता येईल. विद्यार्थी मित्रांनो, हा जरी घटक बुद्धिमत्तेचा असला तरी याचा जवळचा सहसंबंध हा गणित या घटकाशी आहे आणि म्हणून तुम्ही आजच्या तासासाठी वही, पेन घेऊन बसा की ज्यामध्ये तुम्हाला छोटेशी गणित करावे लागणार आहेत. पूर्णतः हा विषय तुम्हाला गणित असल्यासारखं वाटणार आहे, कारण सर्व संख्याज्ञान हे आपल्याला गणितामधलंच वापरायचं आहे. तुम्ही आजच्या तासासाठी आपलं उत्तर तुमच्या समोर जी स्क्रीनवर तुम्हाला येणार आहे प्रश्न, तर त्याचं उत्तर तुम्ही पण काढा. जास्त लिखाण करण्याची गरज नाही, फक्त तुम्हाला एका प्रश्नामध्ये 4 संख्या लिहायच्यात आणि तुम्ही स्वतः त्याचं उत्तर शोधा. उत्तर ज्यावेळेस मी तुम्हाला सांगेल त्यावेळेस तुमचं उत्तर त्याच्याशी मॅच होतंय की नाही ते पहा, म्हणजे आपली तयारी तुम्हाला या तासिकेमध्ये तुम्हाला कळेल. विद्यार्थ्यांनो, तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला प्रश्न दिसत आहे, गटात न बसणारे पद ओळखा. यामध्ये तुम्हाला 4 पर्याय दिलेले आहेत आणि त्यातून एक पर्याय हा वेगळा असणारे आणि तिन्ही पर्यायामध्ये एक सारखेपणा आहे. आता तिन्ही पर्यायामध्ये जो सारखेपणा आलेला आहे तो सारखेपणा तुम्हाला तिन्ही संख्यांमध्ये दिसला पाहिजे, तरच तो तुम्ही जे काही शोधलेला आहे
ते तिन्ही संख्यांना लागू पडलेलं असलं पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, हा एक लपंडावासारखा खेळ आहे की ज्यामध्ये आपल्याला जी गोष्ट शोधायची ती अनेक मार्गाने शोधायची. जसं तुम्ही खेळ खेळताना लपलेला व्यक्ती शोधता, तर तसंच तुम्हाला या संख्यांमध्ये नेमकं काय लपलंय ते शोधायचंय आणि ते शोधताना अनेक गोष्टींचा तुम्ही अनेक मार्गाने विचार करायचा आहे की बाबा याच्यात घन आहे का, वर्ग आहे का, याच्यामध्ये त्रिकोणी संख्या आहे का, याच्यात काही मिळवलेलं आहे का, अशा अनेक मार्गाने तुम्ही त्या प्रश्नांमधलं वेगळेपणा हा शोधायचा आहे. पहा, सुरुवातीला पहिल्या प्रश्नामध्ये तुम्हाला 4 संख्या दिसत आहेत. पहिला आहे 335, 200. या ठिकाणी आपल्याला गटात न बसणारे पद शोधत असताना 3 जे पर्याय आहे त्या तिन्ही पर्यायामध्ये तुम्ही जे काही शोधणार आहे ते जे काही शोधणार आहे ते तिन्ही संख्यांना लागू पडलेलं पाहिजे. आणि जे विद्यार्थी हुशार आहे, तुम्ही सगळे हुशार आहात, आता मेरिटला येणारे विद्यार्थी आहात, आणि या सर्व विद्यार्थ्यांना एक गोष्ट लक्षात आली पाहिजे की जर 2 पर्यायामध्ये तुम्हाला एखादी गोष्टीचा सारखेपणा दिसला तर तो ऑलरेडी तिसऱ्यामध्ये असणारच आहे. म्हणजे वेगळं जर पद तुम्हाला ज्या 2 पर्यायामध्ये सारखेपणा दिसलाय तो जर सारखेपणा एखाद्या पर्याय दिसला नाही तर निश्चित ते उत्तर असणार आहे. परंतु तरी सुद्धा पडताळणीसाठी तुम्ही सर्व पर्यायामध्ये तो सारखेपणा पडताळून पहा, जेणेकरून आपण तो प्रश्न सहजरित्या सोडू शकतो आणि त्याचे मार्क्स हे मिळू शकतो. पहिला प्रश्न आहे जो मी फळ्यावर लिहित आहे, संख्या आहे 335. जर तुमच्या स्क्रीनवर दिसत नसेल तर तुम्ही लिहून घ्या 219, 732 आणि चौथा पर्याय आहे 128. विद्यार्थी मित्रांनो, हे 4 पर्याय तुम्हाला दिलेले आहेत आणि या 4 पर्यायामध्ये 3 पदामध्ये कोणता ना कोणता सारखेपणा आहे. हा सारखेपणा तुम्ही जेव्हा शोधणार आहात त्यावेळेला तुम्ही अनेक मार्गाने याचा विचार करा की याच्यामध्ये काय सारखं आहे आणि कोणतं पद वेगळं आहे. ज्यावेळेस तुम्ही हे शोधताय त्यावेळेस सम, विषम, त्रिकोणी संख्या, घन, वर्ग संख्या अशा पद्धतीने तुम्ही याचा विचार करा. आता विद्यार्थ्यांनो, पर्याय क्रमांक 2 कडे लक्ष द्या. 219 या संख्येकडे पहा. आता तुमचे घन संख्या ह्या तुमच्या वर्ग शिक्षकांनी पाठ करून घेतलेल्या आहेत, तुमच्या पालकांनी पाठ करून घेतल्या असतील, तुम्ही त्याचा सराव केलेला आहे. आता या संख्येमध्ये 219 ही संख्या 216 या संख्येच्या जवळ आहे, जी संख्या 6 चा घन आहे. 6 चा घन हा 216 आहे. घन म्हणजे 3 वेळा गुणाकार करणे. 216 हा 6 चा घन आहे आणि त्यामध्ये 3 मिळवल्यानंतर 219 ही संख्या आलेली आहे. पर्याय क्रमांक 2 हा 219 कसा आलाय हे आपण शोधले की 6 चा घन 216 अधिक 3. आता हे जे शोधलेलं आहे ते आपल्याला दुसऱ्या संख्यांमध्ये दिसतंय का? तर आपण पाहूया 732 हा पर्याय जो तिसरा आहे याच्यामध्ये आपल्याला हा सारखेपणा दिसतोय का? पहा, 9 चा घन हा 729 आहे. 9 चा घन 729 आहे आणि त्यामध्ये 3 मिळवल्यानंतर 732 होतात. म्हणजे पर्याय तिसरा जो आपण दुसऱ्यामध्ये शोधलेला आहे सारखेपणा तो आपल्याला पर्याय तिसऱ्यामध्ये पण दिसलेला आहे की 9 चा घन. यासाठी घनसंख्या पाठ असणं अत्यंत गरजेचं आहे. कमीत कमी 1 ते 10 चे घन पाठ असणं गरजेचं आहे. आणि 128 या संख्येकडे जो पर्याय चौथा आहे त्याच्याकडे पहा. 128 ही संख्या 5 चा घन. 5 चा घन आहे 125. घन म्हणजे 3 वेळा गुणाकार करणे. 5 गुणिले 5 गुणिले 5 125 अधिक 3 केले तर आपल्याला 128 ही संख्या मिळते. आता पर्याय पहिला पहा 335. 335 मधून आपण जर 3 कमी केले तर आपल्याला 332 ही संख्या मिळते, पण तो कोणत्याही संख्येचा घन नाही. म्हणजे निश्चितपणे 335 ही संख्या या गटामध्ये वेगळे असणारं पद आहे. तर अशा प्रकारे आपण या प्रश्नामध्ये 335 हे वेगळं शोधलं. तुम्ही तुमच्या वहीमध्ये यामध्ये लिहून घ्या की कसं शोधलेलं आहे. घन अधिक 3 या प्रकाराने आपण या प्रश्नाचं उत्तर हे शोधलेलं
आहे. आपण जाऊया दुसऱ्या प्रश्नाकडे. दुसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला संख्या आहेत स्क्रीनवर तुम्हाला दिसत दुसरा प्रश्न आहे 693, 154, तिसरी संख्या आहे 365 आणि चौथी संख्या आहे 572. विद्यार्थी मित्रांनो, कधी कधी आपण एखाद्या प्रश्नाचं एखाद्या संख्यांचा वेगळेपणा शोधताना अनेक मार्गाने विचार करतो, परंतु खूप सारं दूर दूरपर्यंत आपण शोधत राहतो. अनेक प्रकारचे त्याच्यामध्ये घन, वर्ग, त्रिकोण पाहतो, गुणाकार करून पाहतो, बेरीज करून पाहतो आणि कधी कधी एकदम अचानकपणे आपल्याला त्याच्यामध्ये खूप सोपे असणारा सारखेपणा आपल्याला दिसून येत असतो. पहा, तुमच्या समोर मी फळ्यावर एक प्रश्न लिहिलेला आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला 4 पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय 693, 154 आहे, 365 आहे आणि 572 आहे. आपण खूप सारा अगदी सोपा असा याच्यामध्ये सहसंबंध आहे. पहा, पहिल्या पर्यायाकडे लक्ष द्या. 693 ही संख्या जी तयार झालेली आहे, ही संख्या तयार होत असताना या संख्यामध्ये बाजूच्या ज्या 2 संख्या आहेत 6 आणि 3, जी शतकाच्या घरात 6 आहे, एककाच्या घरात 3 आहे, त्यांची बेरीज ही मध्यभागी मांडलेली आहे. पहा, 6 आणि 3 या 2 संख्यांची बेरीज ही मध्यभागी मांडलेली. हा एक सोपा असा संबंध आपल्याला या संख्येमध्ये दिसलेला आहे. दुसऱ्या पर्यायामध्ये पहा, 154 मध्ये 1 आणि 4 या संख्यांची बेरीज 5 ही मध्यभागी मांडलेली आहे. तिसऱ्या पर्यायामध्ये पहा, 3, 6, 365 यामध्ये 3 आणि 5 यांची बेरीज 8 येते, जी मध्यभागी असायला पाहिजे परंतु ती आपल्याला दिसत नाही. म्हणजे आपल्याला उत्तर जवळपास आपण उत्तराच्या जवळ गेलोय की आपल्याला 2 पर्यायामध्ये एक गोष्ट सापडलेली आहे की बाजूच्या असणाऱ्या 2 संख्यांची बेरीज ही मध्यभागी मांडलेली आहे, परंतु आपल्याला तिसऱ्या पर्यायामध्ये हे दिसत नाहीये. आता चौथ्या पर्यायामध्ये हीच गोष्ट दिसते का आपण पाहू. चौथ्या पर्यायामध्ये 572 अशी संख्या आहे ज्याच्यामध्ये 5 आणि 2 या 2 अंकांची बेरीज मध्यभागी 7 ही मांडलेली आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला पर्याय 1 मध्ये, पर्याय 2 मध्ये आणि पर्याय 4 मध्ये एक विशिष्ट सहसंबंध दिसलेला आहे, ज्याला आपण एका गटात टाकू शकतो की बाजूच्या 2 अंकांची बेरीज ही मध्यभागी मांडलेली आहे, परंतु पर्याय 3 मध्ये आपल्याला हा सारखेपणा दिसत नाही आणि म्हणूनच वेगळे पद आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न तिसरा आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला संख्या आहेत. पहिली संख्या आहे 6773, दुसरी संख्या आहे 4753, तिसरी संख्या आहे 8369 आणि चौथी संख्या आहे 2329. विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नामध्ये 4 अंकी संख्या दिलेल्या आहेत, परंतु माझ्या अनुभवातून सांगते ज्यावेळेस 4 अंकी संख्या तुम्हाला दिलेली असते आणि गटामधलं वेगळं पद ओळखायला सांगितलेलं असतं, अशा वेळेला खूप सोपा संबंध आपल्याला असं वाटतं की बाबा 4 अंकी संख्यांमधलं खूप अवघड जाईल आपल्याला शोधायला, परंतु जास्तीत जास्त 4 अंकी संख्यांमध्ये बऱ्याच वेळेला बाजूच्या दोन्हीचा गुणाकार, बाजूच्या दोघांची बेरीज, फरक अशा पद्धतीचं मध्यभागी मांडलेलं किंवा मध्यभागी असणाऱ्या संख्यांचा सहसंबंध हा बाजूच्या संख्यांशी असतो. तर अशा प्रकारे आपल्याला 4 अंकी संख्यांमध्ये खूप पटकन सहसंबंध सापडलेला दिसतो. समोर तुमच्या जे 4 पर्याय दिलेले आहेत, या 4 पर्यायामध्ये आपण ह्या 4 अंकी संख्या ज्या आहेत, जे आपण हजाराच्या रूपात मांडतोय, परंतु यांचा सहसंबंध देत असताना विद्यार्थ्यांनी त्यांनी प्रत्येक ठिकाणी 2-2 संख्यांचा गट केलेला आहे. पर्याय क्रमांक 2 मध्ये पहा, 4753 या संख्येचे त्यांनी गट केलेले आहेत. एक 47 या संख्येचा गट आणि 53 या संख्येचा गट. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सुद्धा या संख्या
या ज्या संख्यांमधला काय वेगळेपणा आहे तो तुम्ही स्वतः पण शोधा. मी तुम्हाला सांगत चाललेलीच आहे, परंतु तुमचं जे उत्तर आहे ते उत्तर बरोबर मॅच होतंय का? तुम्ही आता अगदी परीक्षेच्या जवळ आलेले आहात, तुम्हाला याच्यातला वेगळेपणा शोधता येतोय का ते तुम्ही स्वतः पण ऑब्झर्व करा. बघा 47 आणि 53 4753 अशी संख्या आहे, परंतु त्याच्यामध्ये त्या संख्यांचे असे गट केलेले आहे 47 आणि 53. 47 आणि 53 या क्रमाने येणाऱ्या मूळ संख्या आहेत. तुम्ही 1 ते 100 मधल्या जवळपास 1 ते 100च्या पुढे विद्यार्थी मित्रांनो 150 पर्यंतच्या साधारण मूळ संख्या तुम्ही पाठ करा. आता 47 आणि 53 या क्रमाने येणाऱ्या मूळ संख्या या पर्याय 2 मध्ये दिसत आहेत. तिसरा जो पर्याय आहे 8389 या संख्येमध्ये सुद्धा 83 आणि 89 या क्रमाने येणाऱ्या मूळ संख्या आहेत. तसेच 2329 यामध्ये 23 आणि 29 या क्रमाने येणाऱ्या मूळ संख्या आहे. म्हणजे तुम्हाला पर्याय 2, पर्याय 3 आणि पर्याय 4 मध्ये क्रमाने येणाऱ्या मूळ संख्या ह्या तुम्हाला दिसतायत. परंतु तुम्ही पहिल्या पर्यायाकडे पहा, ज्या पर्यायामध्ये तुम्हाला 67 आणि 73 हे ज्या दोन संख्या दिसतात या मूळ संख्या आहेत, परंतु त्या क्रमाने येणाऱ्या नाहीत. 67 या संख्येनंतर 71 ही मूळ संख्या आहे आणि नंतर 73 ही मूळ संख्या आहे. म्हणजे या क्रमाने येणाऱ्या मूळ संख्या न देता दिलेल्या नाहीयेत. कारण तुमच्या नजरेत जर तुम्ही जरी टप्पे पाडले, त्याची विभागणी केली संख्येची, तरी तुम्हाला असं वाटू शकतं की सर्वच पर्यायामध्ये मूळ संख्या आहे. परंतु या पर्यायामध्ये वेगळेपणा असा आहे की या ठिकाणी क्रमाने येणाऱ्या मूळ संख्यांमध्ये एकाड एक आलेली मूळ संख्या आहे. परंतु पर्याय 2, पर्याय 3 आणि पर्याय 4 मध्ये तुम्हाला क्रमाने येणाऱ्या मूळ संख्या या दिलेल्या आहेत. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 4. ज्या प्रश्नामध्ये तुम्हाला प्रश्न 4 आपण पाहताय, ज्याच्यामध्ये आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. 181, दुसरा पर्याय आहे 169, तिसरा पर्याय आहे 103 आणि चौथा पर्याय आहे 125. ज्यावेळेस तुम्ही असा प्रश्न पाहणार आहात त्यावेळेस तुम्ही सगळ्या बाजूने विचार करायचा आहे मुलांना. आपल्याला एका मिनिटात गणित सोडवायचं आहे आणि तुम्ही संख्यांचा आतापर्यंत केलेला अभ्यास यामध्ये पाहणार आहात, तर तुमच्या नजरेत येईल की बाबा इथं 13चा वर्ग दिलेला आहे किंवा 5चा घन दिलेला आहे, पण बाकी पर्यायामध्ये वर्ग, जर वर्गाचा विचार केला तर सगळे पर्याय वर्गाचे नाहीये, 3 पर्याय तरी वर्गाचे असले पाहिजे. जर 125 हा घन दिलेला आहे तर बाकीचे 2 आणखी पर्याय घनाचे दिले पाहिजे. म्हणजे घन आणि वर्ग ही गोष्ट या ठिकाणी लागू पडत नाही. मग आपण आणखी वेगळ्या मार्गाने विचार करू की यामध्ये काय वेगळेपणा आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या वहीमध्ये हे गणित सोडवायला लागा की याच्यामध्ये काय वेगळं आहे. 181, 169, 103 आणि 125 या संख्या तुमच्या समोर आहेत. तर या संख्यांमध्ये वेगळेपणा आपण खूप साऱ्या बेरीज करून पहा, गुणाकार करून पहा, एककाचा, शतकाचा किंवा एककाचा, दशकाचा तो कुठं मांडलेला आहे का, तर अंकांची कुठं वजाबाकी करून मांडलेली आहे का, अशा अनेक मार्गाने याच्यामध्ये काय लपलंय ते तुम्हाला शोधायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा तुम्ही असं शोधायला जाता त्यावेळेला पहा, एका मिनिटामध्ये जर आपला सराव झाला तर बऱ्याच वेळेला आपला मार्ग योग्य होतो या संख्यांचा सारखेपणा शोधण्यामध्ये. आता पर्याय क्रमांक 2 कडे लक्ष द्या. पर्याय क्रमांक 2 मध्ये जे युनिटचं घर आहे, एककाचं घर आहे 9. एककाच्या घरामध्ये जे 9 लिहिलेले आहेत त्या 9 मध्ये 7 मिळवलेले आहेत. एककाच्या घरामध्ये 7 मिळवलेले आहेत. 9 मध्ये जे 7 मिळवलेले आहेत ते 16 या ठिकाणी 16 यांची बेरीज 16 येते, ती आपल्याला संख्येच्या सुरुवातीला मांडलेली दिसते. पण 9 मध्ये 7 मिळवलेले आहे. असं काही कोणत्याही मार्गाने त्याच्यामध्ये 7 मिळवलेले असू शकतात, 10 मिळवलेले असू शकतात, काही अंक वजा केलेले असू शकतात. कारण याच्यामध्ये कोणताही निश्चित असा पॅटर्न ठरलेला नाही की संख्या कशा घेतलेल्या आहेत. फक्त आपल्याला त्या संख्यांमध्ये काय सारखेपणा आहे तो आपल्याला शोधायचा आहे. आता आपल्याला मी पाहिलंय की 9 या एककाच्या घरात असणाऱ्या 9 मध्ये ज्यावेळेस मी 7 मिळवते त्यावेळेस मला 16 ही संख्या आलेली दिसली आणि ती आधी मांडलेली आहे. हेच मला पर्याय 3 मध्ये दिसतंय का, तर पर्याय 3ऱ्या मध्ये जो एककाच्या घरात 3 आहे
त्यात जर मी 7 मिळवले तर 10 ही बेरीज येते जी आपल्याला सुरुवातीला मांडलेली दिसते. तसेच पर्याय क्रमांक 4 मध्ये पहा, 5 या अंकामध्ये एककाच्या घरातल्या 5 मध्ये जेव्हा मी 7 मिळवते तेव्हा 12 आलेले दिसतात. आता आपण पर्याय क्रमांक 1 कडे जाऊ, ज्यामध्ये मी एककाच्या घरात असणारे 1 मध्ये 7 मिळवले तर आपल्याला 8 ही बेरीज आलेली दिसते की जी फक्त या संख्येत मध्यभागी मांडलेली आहे. इथं तर 18 मांडलेले आहेत, जी आपल्याला 8 हे दिसायला पाहिजे ती आपल्याला इथे मध्यभागी मांडलेली दिसते. याचाच अर्थ असा आहे की पर्याय 1 हा वेगळा आहे. पर्याय क्रमांक 2, पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये आपल्याला जो सारखेपणा शोधलेला आहे आपण तो पर्याय क्रमांक 1 मध्ये दिसत नाही आणि म्हणूनच वेगळे पद आहे 181 ही संख्या. पहा, तुम्ही लिहित असाल तर पटकन लिहून घेत चला की या ठिकाणी कशा पद्धतीने आपण याच्यामधला वेगळेपणा हा शोधलेला आहे. पुढचा प्रश्न आहे 5वा प्रश्न की ज्यामध्ये आपल्याला अपूर्णांक दिलेला आहे. पहिला पर्याय आहे 13/21. दुसरा पर्याय आहे 26/25. तिसरा पर्याय आहे 21/37 आणि चौथा पर्याय आहे 18/31. पहा विद्यार्थी मित्रांनो, अपूर्णांकामध्ये सुद्धा तुम्हाला वेगळे पद ओळखा. जिथे तुम्हाला गणितामध्ये जो आपण अपूर्णांकाचा अभ्यास केलेला आहे त्याचा फारसा सहसंबंध इथे येत नाही. जसं आपण गणितामध्ये अपूर्णांकात पाहिलेला आहे की बाबा अतिसंक्षिप्त रूप त्याचाही वापर होऊ शकतो किंवा इतरही कोणत्याही पद्धतीने अंश आणि छेद यांचा सहसंबंध हा इथे दिलेला असू शकतो. आता तुम्ही अंश आणि छेद यांचा काय सहसंबंध आहे तो शोधायचा आहे आणि त्यातील वेगळा अपूर्णांक आपल्याला इथे ओळखायचा आहे. तुम्ही यामध्ये कधी कधी अंशाची बेरीज छेदस्थानी येऊ शकते किंवा छेदाचा गुणाकार अंशस्थानी येऊ शकतो. कोणत्याही मार्गाने त्यांनी आपल्याला अंश आणि छेद हा दिलेला असू शकतो, परंतु आपण मात्र या संख्यांचा संबंध त्यात काय लपलंय हे आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे. विद्यार्थ्यांनो, आपण पहिल्या पर्यायाकडे जाऊया. पर्याय आहे 13/21. आता 13/21 शोधत असताना आपण पाहूया अंशाला कोणत्या तरी संख्येने गुणले आणि मग येतोय का पाहूया. पहा, सहसंबंध असा आहे, तुम्ही पण शोधला असेल, काही मुलांचा सराव झालेला आहे त्यामुळे त्यांना यातला सहसंबंध हा पटकन शोधता आला असेल. पहा, 13 गुणिले 2 26 वजा 5. 26 - 5 बरोबर येणार आहे 21. अंशाला 13 या अंशाला 2 ने गुणलेला आहे आणि त्याच्यामधून 5 वजा केलेले आहे. गुणिले 2 वजा 5 हा सहसंबंधाने मला 21 आलेले दिसतात. 13 गुणिले 2 26 वजा 5 21 जे छेदाच्या ठिकाणी मांडलेले आहे. आता हा सहसंबंध आपण प्रत्येक पर्यायामध्ये आपल्याला सापडतोय का हे आपण पाहणार आहोत. आता हा पहिला पर्याय आपण पाहिला. दुसऱ्या पर्यायामध्ये पहा, 26 अंश आहे गुणिले 2 केले तर 52 आणि 52 मधून 5 गेले तर आपलं उत्तर येणार आहे 47, जे आपल्याला दुसऱ्या ठिकाणी छेदस्थानी दिसत नाहीये. पण आपण जो शोधलेला आहे ते तिसऱ्या पर्यायात भेटतंय का आपल्याला ते पाहूया. 21 तिसऱ्या पर्यायामध्ये 21 अंश आहे. 21 गुणिले 2 42 वजा 5 बरोबर 37, जो आपल्याला तिसऱ्या पर्यायामध्ये छेद दिलेला आहे. 21 गुणिले 2 21 दुने 42 आणि यासाठी तुमचे पाढेपाठ असणं आवश्यक आहे. ज्या क्रिया तुम्हाला करायच्या आहेत त्या पटापटा येण्यासाठी पाढेपाठ असणं आवश्यक आहे. 21 गुणिले 2 केले तर 42, 42 वजा 5 केले तर 37 येतात, जे छेदाच्या ठिकाणी तुम्हाला मांडलेले दिसत आहेत. पर्याय क्रमांक 4 मध्ये पहा, 18 हा अंश आहे.
18ला आपण 2 ने गुणलं, 18 दुने 36 वजा 5 केलं तर आपल्याला 31 आलेले दिसतात, जे पर्याय चौथ्यामध्ये छेदाच्या ठिकाणी मांडलेले आहेत. म्हणजे या प्रश्नामध्ये तिन्ही ठिकाणी तुम्हाला पर्याय 1 मध्ये, 3 मध्ये आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये आपल्याला असं जाणवतंय की अंशाला 2 ने गुणलं आणि 5 कमी केलं तर छेद आलेला आहे. तर अशा प्रकारचा सहसंबंध हा मला इथे सापडलेला आहे. काही विद्यार्थ्यांनी शोधला असेल, नसेल तर तुम्ही हा लिहून घ्या. एक छोट्या स्वरूपामध्ये तुम्हाला समजेल अशा प्रकारे लिहून घ्या. आणि जेव्हा तुम्ही अशा प्रश्नपत्रिकांमधले असे प्रश्न सोडवाल तर तुम्ही अनेक ठिकाणी 2 ने गुणून येते का, 3 ने गुणून येते का, भागाकार करून अंश आणि छेदाचा सहसंबंध आहे का, अशा प्रकारे तुम्ही शोधा की ज्याच्यामध्ये आपल्याला पटकन या संख्यांचा वेगळेपणा हा शोधता येईल. प्रश्न पुढचा आहे 277, 148, 364 आणि 673. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या समोर हे 4 संख्या दिलेल्या आहेत की ज्यातलं आपल्याला वेगळं पद ओळखायचं आहे. बऱ्याच वेळेला काही संख्यांमधला सहसंबंध हा अवघड असतो, काही वेळेला तो खूप सोपा असतो. आता हा सहसंबंध शोधत असताना तुम्ही पहिल्यांदा त्यांचा गुणाकार, भागाकार, मूळ किंवा घन संख्या अशा मार्गाने चला. त्रिकोणी संख्या असा काही आहे का, त्यांचे काही गट पाडलेले आहेत का, हे तुम्ही पाहत चला, ज्याच्यामध्ये तुम्हाला सहसंबंध हा पटकन लक्षात येईल. आता या प्रश्नामध्ये ज्या संख्या दिलेल्या आहेत, या संख्यांचा तुम्ही स्वतः एक अर्धा मिनिट तुम्ही पण विचार करा की याच्यामध्ये काय वेगळेपणा आहे. पहिल्या पर्यायाकडे आपण जाऊया. पहिल्या पर्यायामध्ये तुम्हाला 277 ही संख्या दिसते. 277 या संख्येची मांडणी अशा प्रकारे केलेली आहे की ज्या ठिकाणी आपल्याला या दोन संख्यांचा गुणाकार केलेला आहे. 2 आणि 7 यांचा गुणाकार केलेला आहे. 7 आणि 2 चा गुणाकार 14 येतो आणि त्याला जर आपण 2 ने भागलं तर त्याचं उत्तर 7 येते, जे मध्यभागी मांडलेलं आहे. पहा, संख्येमध्ये असणाऱ्या एककाच्या घरातला आणि शतकाच्या घरातला यांचा गुणाकार केलेला आहे आणि त्याला भागिले 2 केलेला आहे. दोन संख्यांचा गुणाकार, संख्येमध्ये असलेल्याच संख्यांचा गुणाकार आणि भागिले 2 करून जो अंक आलेला आहे तो मला इथे मध्यभागी 7 हा लिहिलेला दिसतोय. आता मी जे सांगितलेला सहसंबंध आहे तुम्ही स्वतः आणखी तपासून पहा, दुसऱ्या पर्यायामध्ये तुम्हाला दिसतंय का. पहा, दुसऱ्या पर्यायामध्ये तुम्हाला 148 ही संख्या दिसते, ज्याच्यामध्ये 1 आणि 8 यांचा गुणाकार आपल्याला करायचा आहे. 1 गुणिले 8 गुणाकार येणार आहे 8 आणि त्याला आपण भागिले 2 केलं तर उत्तर मिळणार आहे 4, जे तुम्हाला इथं मध्यभागी लिहिलेलं दिसते. पहा, दोन संख्यांमधला सारखेपणा आपल्याला पटकन सापडलेला आहे. म्हणजे निश्चितपणे हा संबंध जर आपल्याला तिसऱ्या पर्यायात दिसलाच नाही तर तेच उत्तर असणार आहे. चौथं शोधण्याची मेन परीक्षेमध्ये चौथं शोधण्याची गरज नाही आणि जर तुम्हाला वेळ तुमचा असेल तर तुम्ही चौथ्यामध्ये सुद्धा तो सारखेपणा दिसतोय का हे तपासून पाहू शकता. तिसऱ्या पर्यायात तुम्हाला 364 ही संख्या दिलेली आहे. 364 या संख्येमध्ये 3 आणि 4 यांचा गुणाकार आपण करूया. 3 आणि 4 यांचा गुणाकार येतो 3 चौक 12 आणि भागिले 2 प्रत्येक ठिकाणी आपण भागिले 2 केलेले आहे. असं होणार नाही की पहिल्या पर्यायामध्ये तुम्ही 2 ने भागले, दुसऱ्या पर्यायात 3 ने भागले, मग 4 ने भागले, असं वेगवेगळ्या संख्यांचा वापर करायचा नाही. वर्गीकरण करत असताना आपण जेव्हा त्यांचा गट करतो त्यावेळेस गट करत असताना सगळ्या ठिकाणी एकच नियम आपल्याला लागू करायचा आहे. ज्यावेळेस आपण 12ला 2 ने भागतोय त्यावेळेस आपलं उत्तर येते 6, जे मला इथं मध्यभागी लिहिलेलं दिसते. पहा, पहिल्या पर्यायात जे सापडलं तेच आपल्याला तिन्ही पर्यायामध्ये सापडलेलं आहे. फक्त जो प्रश्न पर्याय चौथा आहे त्यात आता ते भेटतंय का याची पडताळणी आपण करूया. 673. आता 673 या संख्येमध्ये 6 आणि 3 यांचा गुणाकार आपण करणार आहोत.
6 आणि 3 यांचा गुणाकार आला 18 भागिले 2 केलं तर 9 उत्तर येणार आहे, जे तुम्हाला इथं लिहिलेलं दिसत नाही. म्हणजे हा पर्याय वेगळा आहे. 3 पर्यायामध्ये असणारा सारखेपणा हा पर्याय चौथ्यामध्ये दिसत नाही. पर्याय चौथा हा वेगळा आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढू शकता किंवा लिहून पण घेऊ शकता की कशा प्रकारे सहसंबंध हा शोधलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, ज्या प्रश्नामध्ये तुम्हाला 4 संख्या दिलेल्या आहेत. पहिली संख्या आहे 17, दुसरी संख्या आहे 23, तिसरी संख्या आहे 79 आणि चौथी संख्या आहे 47. पहा, बऱ्याच वेळेला अशा प्रकारचा प्रश्न येत असतो की ज्या संख्यामध्ये आपल्याला संख्या छोट्या दिसतात पण पटकन सहसंबंध हा लक्षात येत नाही. परंतु तुम्ही शोधत असताना बऱ्याच वेळेला वर्गामध्ये वर्गसंख्येमध्ये काही मिळवणं, वर्गसंख्येमधून काही वजा करणं, घनसंख्येमध्ये काही मिळवणं, 1 मिळवणं, 2 मिळवणं, अशा प्रकारचे प्रश्न हे बऱ्याच प्रश्नपत्रिकेमध्ये आलेले आहेत. वर्गसंख्या अधिक 1, घनसंख्या अधिक 1, वर्गसंख्या वजा 2 किंवा घनसंख्या वजा 2 अशा प्रकारचे प्रश्न हे बऱ्याच प्रश्नपत्रिकेमध्ये येतात. आता या प्रश्नामध्ये 17, 23, 79 आणि 49 या संख्या दिलेल्या आहेत की ज्या प्रश्नांमध्ये आपल्याला अशाच प्रकारे वर्गसंख्येच्या जवळची गोष्ट आपल्याला दिसते. 17 ही संख्या पहा, 16 या वर्गसंख्येत 1 मिळून आलेली आहे. 4चा वर्ग 16 आहे अधिक 1 म्हणजे 17. 23 ही संख्या 25 ही वर्गसंख्या आहे वजा 2 करून आलेली आहे. 25 वजा 2, 25 ही 5चा वर्ग आहे वजा 2. 79 ही संख्या 9चा वर्ग 81 वजा 2 करून आलेली आहे. 81 9चा वर्ग 9 9 81 वजा 2 करून आलेली आहे. इथे 47 ही संख्या आहे. सॉरी, पर्याय क्रमांक 4 मध्ये 47 ही संख्या आहे. आता 47 ही संख्या अशी आलेली आहे की 7चा वर्ग 49 वजा 2. आता हे जे स्पष्टीकरण मी लिहिलेलं आहे त्याच्यातूनच तुम्हाला कळेल की सर्व संख्या या वर्गसंख्येच्या जवळच्या होत्या, परंतु वेगळी संख्या ही तुमच्या लगेच लक्षात आली असेल की 23, 79 आणि 47 या तीनही संख्या वर्गसंख्या वजा 2 या पद्धतीने आपल्याला याचं उत्तर हे मिळालेलं आहे. परंतु पहिला जो पर्याय आहे 17 हा वर्गसंख्या अधिक 1 ने आहे, म्हणजे वेगळे पद हे 17 आहे की ज्यामध्ये तुम्हाला हा वेगळेपणा एक वेगळाच वेगळेपणा दिसलेला आहे. दुसऱ्यामध्ये, तिसऱ्यामध्ये आणि चौथ्यामध्ये वर्गसंख्या वजा 2 तुम्ही तिथे लिहून घेऊ शकता. वर्गसंख्या वजा 2 असं जरी लिहून घेतलं प्रश्नाच्या तिथे तरी नंतर सुद्धा तुम्हाला याचा सराव करता येईल, पुन्हा पुन्हा हे सोडवता येईल. पुढच्या प्रश्नामध्ये संख्या आहेत एक, पहिला पर्याय आहे 455, दुसरा आहे 536, तिसरी संख्या आहे 298 आणि चौथी संख्या आहे 313. पहा, या तुम्हाला 3 अंकी संख्येतला वेगळेपणा हा शोधायचा आहे. 455, 536, 298 आणि 313. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा तुम्ही यांच्यातला वेगळेपणा शोधणार आहात तेव्हा प्रत्येक प्रश्नामध्ये तुम्ही शोधत असताना वर्ग, घन, त्रिकोण, मूळ संख्या, जोडमूळ संख्या या मार्गाने जायचंय आणि पुढे तुम्ही बेरीज, वजा, गुणाकार हाही त्याच्यामध्ये शोधायचा आहे. नक्की आपल्याला त्याच्यात लपलेली गोष्ट ही सापडते. पहा, पहिला पर्याय आपण घेऊन पाहूया 455. आता 455 या संख्येत मी सर्वच अंकांचा गुणाकार करून पाहिलाय, म्हणजे 4 गुणिले 5 गुणिले 5.
पाडेपाठ असतील आणि तुमचे आहेत पाडेपाठ, कारण पाडेपाठ असेल तर हा गुणाकार आपल्याला पटकन करता येईल. 4 पंचे 20 आणि 20 पंचे 100. पहिल्या संख्येमध्ये अंकांचा गुणाकार हा 100 आला. दुसऱ्या संख्येत पाहूया 536. 536 मध्ये 5 गुणिले 3 गुणिले 6. तुम्ही सुद्धा तुमच्या वहीत पटपट हा गुणाकार करा. 5 त्रिक 15 आणि 15 सक 90. तिसऱ्या संख्येमध्ये 298. 2 गुणिले 9 गुणिले 8. 92 18 आणि 18 8 144. पुढे चौथ्या संख्येमध्ये 313. 3 गुणिले 1 गुणिले 3. आता आपल्याला हा गुणाकार केल्यावर 3 1 3 आणि 3 त्रिक 9. विद्यार्थी मित्रांनो, या चारही संख्यांमध्ये आपण गुणाकार केलेला आहे. सर्व संख्येमध्ये जेवढे अंक आलेले आहेत त्या सर्व अंकांचा गुणाकार आपण केलेला आहे आणि गुणाकाराची उत्तरं तुमच्या समोर आहे. आता तुम्हाला याच्यातला वेगळेपणा लगेच लक्षात येईल. 100 ही संख्या वर्गसंख्या आहे, 144 वर्गसंख्या आहे, 9 ही वर्गसंख्या आहे. कोणत्या कोणत्या संख्येचे वर्ग आहेत ते तुमचं पाठ आहे. इथे 10 आपल्याला 10चा वर्ग दिसतोय, 12चा वर्ग दिसतोय, 3चा वर्ग दिसतोय. म्हणजे 536 या संख्येमध्ये या संख्येतील अंकांचा गुणाकार जो 90 आलाय तो गुणाकार आपला कोणत्याही वर्गसंख्या नाहीये. म्हणजे वेगळं पद आहे 536, पर्याय क्रमांक 2. अशाही पद्धतीने तुम्ही करून पहा की ज्याच्यामध्ये एखादी वर्गसंख्या लपलेली असू शकते. म्हणून अंकांचा गुणाकार, अंकांची बेरीज हेही तुम्हाला बऱ्याच वेळा करून पाहावी लागणार आहे की ज्यातून आपल्याला संख्येचा वेगळेपणा हा दिसेल. पुढचा प्रश्न आहे पटपट तुमच्या वहीमध्ये या संख्या लिहून घ्या. पहिली संख्या आहे 35, दुसरी संख्या आहे 47, तिसरी संख्या आहे 93 आणि चौथी संख्या आहे 79. आता कधी कधी विद्यार्थ्यांना असे प्रश्न सोडवत असताना बऱ्याच वेळेला 1 मिनिटाऐवजी 5 मिनिटं सुद्धा अशा गणिताला जातात की आपण खूप वेळा वेगवेगळ्या मार्गाने याचं उत्तर काढण्याचा प्रयत्न करतो, पण उत्तर मात्र सापडत नाही आणि अगदीच जवळचं उत्तर या प्रश्नाचं असतं. खूप दूर दूरचा आपण विचार करतो, दूर दूर ती गोष्ट शोधत राहतो आणि अगदी सोपी गोष्ट त्यामध्ये लपलेली असते आणि त्या आपल्याला अवघड प्रश्न सोडवत असतो आणि कधी आपण सोप्या मार्गाकडे जात नाही, जो सोपा मार्ग आपल्या नजरेतून सुटून जातो. तर या प्रश्नामध्ये असा एक सोपा मार्ग आहे. अंकाची बेरीज करून पहा आणि त्यामध्ये आपल्याला काय दिसतंय ते तुम्ही पाहायचं आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या वहीत पटापट दोन्ही अंकाची बेरीज करून पहा. 3 आणि 5 यांची बेरीज करा, 8 आली. 4 आणि 7 यांची बेरीज करा, 11 आली. 9 आणि 3 यांची बेरीज करा, 12 आली. 9 आणि 7 यांची बेरीज करा, जी 16 आली. सहज आपण बेरीज केलेली आहे आणि बेरीज केल्यानंतर जी उत्तरं मिळालेली आहेत त्या उत्तरांकडे पहा आणि आता तुम्हाला संख्येचा वेगळेपणा हा लगेच दिसून येईल. कधी कधी आपण खूप घन वर्ग त्रिकोण याच्याकडे जातो, परंतु अगदी सम आणि विषम या गोष्टीकडे जात नाही. परंतु इथं मात्र ज्यावेळेस आपण संख्येतील अंकांची बेरीज केली तेव्हा अगदी तिसरी चौथीत तुम्ही असे प्रश्न सोडवलेले आहेत आणि त्या प्रकारचा हा प्रश्न आहे की ज्या प्रश्नामध्ये आपल्याला संख्यांची बेरीज केल्यानंतर ज्या संख्या मिळाल्या आहेत 8, 12, 16 आणि 11, तर यामध्ये तुम्हाला वेगळं पद दिसणार आहे की 11 ही बेरीज विषम आलेली आहे आणि म्हणून बाकीच्या सर्व संख्या या सम आलेल्या आहेत. तर वेगळे पद आहे 47. सम आणि विषम ह्या सोप्या मार्गाने आपल्याला हे उत्तर सापडलेलं आहे. प्रश्न 10वा चाललेला आहे आपला, ज्यामध्ये संख्या आहेत. पहिली संख्या आहे 212, दुसरी संख्या आहे 182, तिसरी संख्या आहे 286,
आणि चौथी संख्या आहे 156. पहा विद्यार्थी मित्रांनो, या चारही पर्यायामध्ये ज्यावेळेस तुम्ही पाहता त्यावेळेस आपण 1 मिनिटामध्ये अर्ध्या मिनिटामध्ये याचा विचार करत राहणार आहे की यामध्ये वेगळं काय आहे. परंतु कधी कधी पाढ्यातल्या संख्या जी तुम्ही विभाजक आणि विभाज्यता हे शिकलेले आहात. विभाजक आणि विभाज्यता ही दोन शब्द तुम्ही शिकलेले आहात गणितामध्ये. विभाज्यता म्हणजे फार अवघड नाही, लक्षात ठेवायचं पाढा. कोणत्या तरी पाढ्यातल्या संख्या ह्या आपल्याला एखाद्या वेळेला एखाद्या प्रश्नामध्ये दिलेल्या असतात. विशेषतः त्यांनी देत असताना 29चा पाढा, 27चा पाढा, 19चा पाढा, 17चा पाढा म्हणजे पाढे आपल्याला तयार करता येतात. परंतु तरी सुद्धा स्कॉलरशिपसाठी तुम्ही 30 पर्यंतचे कमीत कमी पाढे हे पाठ ठेवा, जेणेकरून आपल्याला खूप फायद्याचं ठरतंय आणि याच या प्रश्नामध्ये तुम्हाला पाढ्याचा वापर होणार आहे. या ठिकाणी तुम्हाला ज्या संख्या दिलेल्या आहेत त्या संख्या 26 ने विभाज्य आहेत. 26चा पाढा येणं आवश्यक आहे. 26 ने विभाज्य असणारा गट या प्रश्नामध्ये दिलेला आहे. विभाज्य म्हणजे पाढा, 26 ने भाग जाणाऱ्या संख्या किंवा 26च्या पाड्यामधल्या संख्या. पहा ज्यावेळेस तुम्ही पाहता 182 ही संख्या 26च्या पाड्यामध्ये 7 नंबरला आहे. 26 गुणिले 7 केलं तर आपल्याला 182 हे मिळतात. त्याचप्रमाणे 286 ही संख्या आपण जर भाग दिला तर आपल्याला 26 गुणिले 11 याने आपल्याला 286 ही संख्या मिळते आणि 26 गुणिले 6 याने आपल्याला 156 ही संख्या मिळते. परंतु 212 ही संख्या 26 ने विभाज्य नाहीये, म्हणजे 26 नेला भाग जात नाही किंवा 26च्या पाड्यातली नाहीये. म्हणजे या प्रश्नामध्ये जी अवघड प्रश्न आपण म्हणू शकतो की जिथे तुमचं पाढ्यांचं सुद्धा निरीक्षण केलं जाऊ शकतं. यामध्ये तुमचं 29, 27, 19, 17 यांचे पाढे तुम्हाला पाठ असले पाहिजे किंवा त्या कसोट्या तुमच्या ज्या तुम्हाला कालच्या काही 1-2 मागच्या तासांना शिकवल्या गेलेल्या आहेत किंवा वर्गातही तुमच्या शिकवल्या असतील तर तुम्हाला 2 ने भाग जाण्याची कसोटी, 3 ची कसोटी, 4 ची कसोटी, 8 ची कसोटी, 11 ची कसोटी. बऱ्याच वेळेला 11च्या कसोटी मधल्या संख्या ह्या दिलेल्या असतात, ज्या कसोट्यांचा तुम्ही जास्तीत जास्त सराव करा की त्यातून तुम्हाला विभाज्यतेवर सुद्धा अशा प्रकारे वेगळे पद ओळखा असा प्रश्न हा येऊ शकतो. पुढचा प्रश्न आहे 431. लिहून घ्या तुमच्या वहीमध्ये पटापट. दुसरी संख्या आहे 133. तिसरी संख्या आहे 248 आणि चौथी संख्या आहे 326. या प्रश्नामध्ये ज्या संख्या दिलेल्या आहेत या संख्यांचा एकमेकींशी काही ना काही सहसंबंध आहे. तुम्ही जर शोधलं तर आपल्याला असं दिसतंय की विशिष्ट अशा अंकांचा गुणाकार हा त्याच ठिकाणी मांडलेला आहे. संख्येमधल्या अंकांचा गुणाकार बऱ्याच वेळेला संख्येमधल्या कडेच्या दोन्ही अंकांचा गुणाकार हा मध्यभागी मांडलेला असू शकतो. पहिल्या 2 संख्यांचा गुणाकार शेवटी मांडलेला असू शकतो. शेवटच्या 2 संख्यांचा गुणाकार सुरुवातीला मांडलेला असू शकतो. अशा प्रकारचा सहसंबंध सुद्धा हा येत असतो. पर्याय 2 कडे सगळ्यांनी लक्ष द्या, ज्यामध्ये तुम्हाला पहिल्या 2 अंकांचा गुणाकार हा शेवटी मांडलेला दिसतोय. 1 आणि 3 या संख्यांचा गुणाकार जो 3 येतोय तो आपल्याला इथे शेवटी मांडलेला एककाच्या घरात मांडलेला दिसतोय. 1 गुणिले 3 हा 3 गुणाकार मांडलेला आहे. तिसऱ्या पर्यायामध्ये पहा 2 आणि 4 या 2 अंकांचा गुणाकार हा एककाच्या घरात मांडलेला दिसतोय. 2 चौक 4 दुने 8 आणि तिसऱ्या संख्येमध्ये 3 आणि 2 यांचा गुणाकार जो 6 येतोय तो आपल्याला एककाच्या घरात मांडलेला दिसतोय. म्हणजे इथे गुणाकार अंकांचा गुणाकार तिथेच मांडलेला दिसतोय, आपल्याला संख्येमध्येच गुणाकार मांडलेला दिसतोय. पहिल्या पर्यायामध्ये पहा 4 आणि 3 यांचा गुणाकार जो 12 येतोय तो आपल्याला एककाच्या घरात मांडलेला दिसत नाही. दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या पर्यायामध्ये जो संबंध आपल्याला सापडलाय, जो लपला होता तो आपण शोधलाय, तो मात्र पहिल्या पर्यायामध्ये दिसत नाही आणि म्हणूनच पहिलं पद
हे वेगळं पद आहे आणि दुसरं, तिसरं आणि चौथं पदामध्ये एक सारखेपण आपल्याला सापडलंय गुणाकाराच्या रूपात. गुणाकार करून तीच संख्या त्या ठिकाणी मांडलेली आहे. आपण पुढच्या प्रश्नाकडे चाललोय. पुढच्या प्रश्नामध्ये प्रश्न आहे 12वा. पहिलं पद आहे 859, दुसरं आहे 138, तिसरं आहे 864 आणि चौथा आहे 581. पा पहिली संख्या आहे 859, दुसरी संख्या आहे 138, तिसरी आहे 864 आणि चौथी आहे 541. पहा, या संख्येमध्ये एक मागच्या ज्या गणितात आपण पाहिले गुणाकार मांडलेला आहे, तसंच प्रकारचा काहीसा संबंध इथं संख्येतल्या संख्येतच आहे. संख्येतल्या संख्येतच आपल्याला शोधायचं आहे. पहिल्या पर्यायामध्ये पहा 8 आणि 5 यांची वजाबाकी. 8 आणि 5 यांचा वजाबाकी येते 3 आणि या 3चा वर्ग 9 हा इथं मांडलेला आहे. 8 आणि 5 यांची वजाबाकी येते 3 आणि 3चा वर्ग हा एककाच्या घरात मांडलेला आहे. तिसऱ्या पर्यायामध्ये पहा 8 आणि 6 यांची वजाबाकी येते 2 आणि 2चा वर्ग 4 हा एककाच्या घरात इथं मांडलेला आहे. ह्या दोघांची वजाबाकी आणि एककाच्या घरात ती मांडून दिलेली आहे. जिथं आपल्याला पहिल्या पर्यायात पण असं दिसलंय 8 आणि 5 यांची वजाबाकी केली तर 3 आली, त्याचा वर्ग इथं मांडलेला आहे. 8 आणि 6 यांची वजाबाकी 2 आली आणि 2चा वर्ग 4 मांडलेला आहे. पुढच्या चौथ्या पर्यायात मध्ये पहा 5 आणि 4 यांची वजाबाकी आली 1 आणि 1चा वर्ग 1 हा एककाच्या घरात मांडलेला आहे. या दोघांची वजाबाकी, परंतु हा सहसंबंध आपल्याला दुसऱ्या पर्यायामध्ये दिसत नाही. मुळातच एककाच्या घरात 8 जो मांडलेली ती वर्ग संख्याच नाही आणि 3 आणि 1 यांची वजाबाकी केली तर ती 2 येते आणि 2चा घन 8 आहे जो इथं मांडलेला आहे. म्हणजे दुसऱ्या पर्यायामध्ये आपण शोधलेला सारखेपणा हा तिथे दिसत नाहीये, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे वेगळे पद आहे. पुढचा प्रश्न आहे अंश आणि छेदाचा. 37 अंश छेद 14. दुसरा पर्याय आहे 96 अंश छेद 42. तिसरा पद आहे 49 अंश छेद 13 आणि चौथं पद आहे 56 अंश छेद 26. पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी अंशाचा छेदाशी असणारा सहसंबंध आपल्याला शोधायचा आहे. अंश आणि छेदामध्ये ज्या संख्या दिलेल्या आहेत ते कशा रूपाने दिलेल्या आहेत तो आपण शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुम्ही सुद्धा शोधा. एक अर्धा मिनिट तुम्ही विचार करा की या ठिकाणी वेगळा अपूर्णांक कोणता असणार आहे. आपण ज्यावेळेस याचा विचार करतो तर आपल्याला काही ठिकाणी 49 ही काही वर्गसंख्या आपल्याला दिसते, परंतु असं बाकीच्या ठिकाणी आपल्याला काही वर्गसंख्या दिसत नाहीये. तर आपण याच्यामधल्या संख्यांमध्ये काय वेगळेपणा आणि सारखेपणा आहे तो आपण ज्यावेळेस शोधतोय त्यावेळेस मी ज्या पर्यायाचं स्पष्टीकरण सांगते त्या पर्यायाकडे लक्ष द्या. पर्याय क्रमांक 2 मध्ये आपल्याला 96 अंश छेद 42 दिसत आहे. पहा 96 अंश छेद 42 ही संख्या कशी तयार झाली असेल तर त्यांनी 96 या संख्येमधून वजा केलेला आहे 9 आणि 6 या अंकांचा गुणाकार. पहा 9 आणि 6 या
संख्यांचा गुणाकार येत आहे 96 वजा 6 9 54. आता ज्यावेळेस ही वजाबाकी येते त्यावेळेस ती 42 येते. जी वजाबाकी इथं छेदाच्या ठिकाणी त्यांनी मांडलेली आहे. म्हणजे या ठिकाणी सहसंबंध असा लावलेला आहे की 96 या अंशामधून 9 आणि 6 जो अंश दिलेला आहे त्या अंशातल्या संख्यांचा गुणाकार आपल्याला वजा करायचा आहे. 96 वजा 9 गुणिले 6, 6 9 54 आणि आपण ते गुणाकार इथे वजा केला तर तो आलेला आहे 42 जो छेदाच्या ठिकाणी मांडलेला आहे. आपल्याला दुसऱ्यामध्ये जो सहसंबंध दिसलाय तो तिसऱ्यात आहे का आपण पाहूया. 49 अंश छेद 13 यामध्ये 13 हा छेद कसा आलेला आहे. 49 या संख्येमधून 4 आणि 9 या अंकांचा गुणाकार आपण वजा करूया. इथे मी कंस केलाय, पदावलीचे नियम तुम्हाला माहिती आहे. आधी आपण हा गुणाकार करणार आहोत. 49 वजा 9 चौक 36 आपण वजा केल्यानंतर 13 ही वजाबाकी येते जी छेदाच्या ठिकाणी मांडलेली आहे. म्हणजे जो सहसंबंध शोधलेला आहे पण तो तिसऱ्या पर्यायामध्ये आपल्याला दिसतोय. लिहून घेत चला की कशा प्रकारे हा शोधणं थोडीशी अवघड गोष्ट आहे. हा अवघड प्रश्नामध्ये येऊ शकतो की 49 या संख्येमधून आपण त्याच अंकांचा गुणाकार वजा केलेला आहे. 4 आणि 9 चा गुणाकार वजा केलेला आहे. जो 36 आलाय तो वजा करून 13 उत्तर आले जे छेदाच्या ठिकाणी मांडलेलं आहे. आणि जो शेवटचा पर्याय आहे 56 अंश छेद 26. 56 या अंशामध्ये मधून आपल्याला वजा करायचंय 5 आणि 6 या अंकाचा गुणाकार. 5 × 30 56 मधून आपण 30 वजा केले तर आपल्याला 26 ही संख्या आलेली दिसते जी छेदाच्या ठिकाणी मांडलेली आहे. म्हणजे या तिन्ही पर्यायामध्ये आपल्याला अंशामधून अंशातल्याच अंकांचा गुणाकार वजा करून तो छेदाच्या ठिकाणी मांडलेला दिसतोय. परंतु पहिल्या पर्यायामध्ये मात्र आपल्याला हे जाणवत नाही. या ठिकाणी करून पाहूया आपण. 37 छेद अंश छेद 14 37 वजा 3 आणि 7 यांचा गुणाकार आपल्याला वजा करायचा आहे. 37 वजा 7 त्रिक 21 ही वजाबाकी आपल्याला 14 आलेली. 14 येणार नाही, येत नाही आणि म्हणून आपलं पहिलं पद हे वेगळं पद आहे. बाकीच्या तिन्ही पदामध्ये अंशामधून त्याच संख्येमधला गुणाकार हा वजा केलेला आहे. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया ज्याच्यामध्ये आपल्याला संख्या आहे 729. दुसरी संख्या आहे 361. तिसरी संख्या आहे 841 आणि चौथी संख्या आहे 289. विद्यार्थी मित्रांनो, जर तुमचे 30 पर्यंतचे वर्ग पाठ असतील तर तुम्हाला जाणवेल की या ठिकाणी मांडलेल्या सर्व संख्या या वर्ग संख्या आहेत. अगदी सोपा प्रश्न आहे. परंतु वर्ग संख्या जर 4ही आहेत तर वेगळेपणा काय आहे पहा. आधी आपण कशाचे वर्ग आहेत ते आधी आपण लिहून घेऊया. 729 हा 27 चा वर्ग आहे. 361 हा 19 चा वर्ग आहे. 841 हा 29 चा वर्ग आहे आणि 289 हा 17 चा वर्ग आहे. ज्याचे वर्ग पाठ आहेत त्याला हा प्रश्न सोपा जाणार आहे आणि म्हणूनच सुरुवातीला मी सांगितलं 30 पर्यंतचे वर्ग आणि कमीत कमी 20 पर्यंतचे घनपाठ करून ठेवा. 150 पर्यंतच्या त्रिकोणी संख्या करून ठेवा. आता आपल्याला या ठिकाणी सर्व संख्यांमध्ये तुम्हाला वर्ग संख्या दिसत आहेत. 27 चा वर्ग, 19 चा वर्ग, 29 चा वर्ग आणि 17 चा वर्ग. जरी हे सगळे वर्ग असले तरी सुद्धा या संख्यांकडे पहा. ही संख्या मूळ संख्या आहे, ही संख्या मूळ संख्या आहे आणि 17 ही संख्या सुद्धा मूळ संख्या आहे. म्हणजे तुम्हाला इथे जाणवेल 27 मात्र संयुक्त संख्या आहे. संख्यांचं हे ज्ञान तुम्हाला जर असेल आणि वर्गाचे ज्ञान असेल तर तुम्हाला हा प्रश्न सोडवणं सोपं जाईल. ज्यामध्ये तुम्हाला दुसरी, तिसरी आणि चौथे जे वर्ग दिलेले आहेत ते मूळ संख्यांचे वर्ग आहेत आणि पहिला जो वर्ग दिलेला आहे तो वर्ग मात्र संयुक्त संख्येचा आहे आणि म्हणून वेगळे पद हे 729 आहे.
पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. यामध्ये आपल्याला पहिला पर्याय दिलेला आहे 642, दुसरा पर्याय दिलेला आहे 756, तिसरा पर्याय दिलेला आहे 946 आणि चौथा पर्याय दिलेला आहे 872. पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जे 4 पर्याय तुम्हाला दिलेले आहेत यामध्ये सुद्धा त्या संख्यांमध्ये जी मांडणी केलेली आहे त्यातच तुम्हाला त्यांचा सहसंबंध दिसेल. ज्या पहिल्या पर्यायाकडे लक्ष द्या, ज्यामध्ये तुम्हाला 6 आणि 6च्या पुढे येणारी क्रमानी संख्या असते 7, यांचा गुणाकार तुम्हाला पुढे मांडलेला दिसेल. क्रमागत संख्यांचा गुणाकार तुम्हाला तिथे दिलेला आहे 6 गुणिले 7, 6 7 42, 7 आणि त्याच्या पुढची क्रमाने येणारी संख्या 8 आहे. 7 आणि 8 यांचा गुणाकार 56 येतो, जो पुढे मांडलेला आहे. 9 आणि त्याच्या पुढची संख्या 10 आहे, यांचा गुणाकार खरं तर 90 येतो, जो इथं मांडलेला नाहीये. आणि शेवटच्या पर्यायामध्ये तुम्हाला 8 आणि या संख्येच्या पुढील संख्या आहे 9, 8 आणि 9 या संख्यांचा गुणाकार 72, जो पुढे मांडलेला आहे. आता या गुणाकारावरून तुमच्या लक्षात येईल की पर्याय क्रमांक 3 मध्ये जो गुणाकार आहे क्रमाने येणाऱ्या संख्येचा, तो मात्र तिथं दिलेला नाही आणि म्हणून पर्याय क्रमांक 3 हा वेगळा आहे. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. ज्या प्रश्नामध्ये तुम्हाला पहिला पर्याय दिलेला आहे 1365, दुसरा दिलेला आहे 1590, तिसरा दिलेला आहे 2163 आणि चौथा दिलेला आहे 1236. विद्यार्थ्यांनो, मी आधीच सांगितलं की जिथं तुम्हाला 4 अंकी संख्या दिलेल्या असतात तिथं अगदी सहसंबंध सोपा असतो. खूपदा त्यामध्ये बाजूची बेरीज, बाजूचा गुणाकार हा तिथं मांडलेला असतो. आता इथे सुद्धा तुम्हाला दिसतंय पहिल्या पर्यायामध्ये 13 आणि 65 असा जर गट केला तर 13च्या पाड्यातली संख्या आहे. 15 आणि 90 असा गट केला तर 15च्या पाड्यातली संख्या आहे. 21च्या पाड्यातले 63 आहे आणि 12च्या पाड्यातले 36 आहे. परंतु हा गुणाकार जर पाहिला तर 13 गुणिले 5 आहे, 15 गुणिले 6 आहे, 21 गुणिले 3 आहे आणि 12 गुणिले 4 आहे. हा गुणाकार आपल्याला या ठिकाणी दिसतोय. परंतु यामध्ये नेमका सहसंबंध काय? गुणाकारातल्या आहे, पाढ्यातल्या आहे, विभाज्य संख्यांचा इथं गट आहे. परंतु 2 नंबरच्या पर्यायाकडे लक्ष द्या. 15ला जे 6ने गुणलेलं आहे ते 6 कुठून आलेले तर 15ला जे 6ने गुणलेले ते ह्या दोघांची बेरीज आहे. 5 आणि 1 यांची बेरीज 6 येते आणि त्या 6 अंकाने गुणल्यामुळे आपल्याला 90 आलेले दिसतात. तिसऱ्या पर्यायामध्ये पहा 21 या संख्येला 3 ने गुणलेले आहे, परंतु 3 कुठून आलेला आहे तर 2 आणि 1 यांची बेरीज, 2 आणि 1 अंकाची बेरीज 3 येते आणि म्हणून त्यांनी 21ला 3 ने गुणलेले आहे आणि ते 63 उत्तर आलेले आहे. पर्याय क्रमांक 4 मध्ये 3 ने गुणलेला आहे, 12 त्रिक 36, 3 ने गुणलेलं आहे आणि 1 आणि 2 या अंकाचा जी बेरीज आहे 3 त्याने गुणल्यामुळे तिथे 36 आलेला आहे. आता आपण पहिल्या पर्यायाकडे जाऊया. या ठिकाणी 13 5 65, पण 3 आणि 1 या अंकाची बेरीज तर 4 येते आणि इथं 4 ने गुणणं अपेक्षित होतं, परंतु त्यांनी 5 ने गुणलेलं आहे. म्हणजे पर्याय पहिला जो आहे ते वेगळे पद आहे. पर्याय दुसरा, तिसरा आणि चौथ्यामध्ये ज्या संख्येने गुणलेलं आहे ते गुणत असताना त्या अंकांचं जी बेरीज आहे त्या बेरजेनेच आपण गुणलेलं आहे आणि म्हणूनच 15 गुणिले 6, 21 गुणिले 3 आणि 12 गुणिले 3 अशा प्रकारे त्याचं उत्तर आलेलं आहे. धन्यवाद मॅडम. गेल्या मागील 1 तासामध्ये या ठिकाणी आपण वर्गीकरण या घटकाच्या अनुषंगाने संख्या या विषयावरती आपल्या सर्व विद्यार्थ्यांना अतिशय खूप असं